हॅलो फ्रेंड्स. बिझनेस ट्रेनिंग, बिझनेस तोही आय टी ट्रेनिंग असेल, सॉफ्टवेअर ट्रेनिंग असेल किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग असेल, तर ते ट्रेनिंगचा बिझनेस 10 पट किंवा 100 पट आपल्याला नफा वाढवण्यासाठी आपण करतो. बेसिकली बिझनेस आणि प्रॉफिट हे खूप जवळचे शब्द आहेत. तर आज आपण काही त्याच्या स्टेप बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मार्केटिंग, मॅनेजमेंट किंवा कुठलाही ट्रेनिंग सेंटर असेल तर ते चालवण्यासाठी काय काय लागतं, कोर्स डिझाईन कसा करायचा, स्टाफ डेव्हलपमेंट कशी करायची, टेक्नॉलॉजी आणि ब्रँडिंग काय काय करावं लागतं. तर या सर्व गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण एक एक स्टेप बघूया. तर सगळ्यात पहिले व्यवसायाची वर्तमान स्थिती समजून घ्यायची आहे आपल्याला. तर आता एक्झाम्पल या ठिकाणी काही ट्रेनिंग कोर्सेस दाखवले आहेत. जसं आय टी मध्ये आपण आता जसं पायथॉन आहे किंवा जावा आहे, असे हे वेगवेगळे कोर्सेस आपण लॉन्च करतो. आणि ते कोर्सेस चालण्यासाठी आपण वेगवेगळं मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी वापरतो. तर हे सर्व करताना मग नेमके कुठले पॉइंट्स आपण लक्षात घ्यायचे आहेत, तर ते थोडक्यात दाखवलेलं आहे. मग काय, सध्याच्या नफ्याचे आणि खर्चाचे विश्लेषण करायचे आपल्याला. म्हणजे आपण इनपुट काय, आउटपुट काय, मागील 12 महिन्यांचे आकडे पहा, जास्त खर्च होणाऱ्या गोष्टी ओळखा, सर्व कोर्सेसचे ROI तपासा, कोणते कोर्स नफा देतात ते ठरवा, विद्यार्थी फीडबॅक घ्या, मार्केटमधील स्पर्धकांचे विश्लेषण करा, नंतर तुमच्या ब्रँडची ओळख म्हणजे ब्रँड इमेज तपासा, वेबसाईट आणि सोशल मीडिया उपस्थिती पहा. मग आता हे सगळं कोणते कोर्स नफा देतात ते ठरवायचं. म्हणजे आता भरपूर कोर्सेस आपल्याकडे आहेत, पण आपण काय ठरवणार, त्यातनं सगळ्यात जास्त कुठला कोर्सला नफा चांगला आहे. कुठल्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक काय आहे, विद्यार्थ्यांना विचारा की कुठला कोर्स तुम्हाला आवडतोय. मार्केटमधील स्पर्धकांचे विश्लेषण करा, म्हणजे कोण कुठला कुठला कोर्स घेत आहे. तुमच्या ब्रँडची ओळख म्हणजे ब्रँडची इमेज तपासा, म्हणजे तुमचा ब्रँड किती लोकांना माहीत झाला आहे. वेबसाईट आणि सोशल मीडिया उपस्थिती पहा, म्हणजे तुमचा ऑनलाईन काय काय प्रेझेन्स आहे ते चेक करा. मार्केटिंग बजेट निश्चित करा. आता आपण काय करतो की मार्केटिंग मध्ये डिजिटल मार्केटिंगला किती द्यायचं, पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन किती, ऑनलाईन ऑफलाईन मार्केटिंग कसं आहे, इन्स्टिट्यूटचे लोकेशन योग्य आहे का ते तपासा. कधी कधी इन्स्टिट्यूट अतिशय दूर असतं किंवा त्याचं लोकेशन बरोबर नसल्यामुळे तिथपर्यंत आपला कस्टमर पोहोचू शकत नाही किंवा तो स्टुडंट पोहोचू शकत नाही. स्टाफ कार्यक्षमतेचे मूल्यांकन करा, म्हणजे आपला जो स्टाफ आहे तो कसं काम करतोय, म्हणजे त्याचा आपल्या प्रॉफिटमध्ये त्याचा किती योगदान आहे. प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर विद्यार्थी मत जाणून घ्या, म्हणजे आपण प्रत्येक स्टुडंटला विचारायचं की तुला काय कळतंय, शिकवलेलं कळतंय का, आणि त्याचा वीकली किंवा 2 ते 3 दिवसाचा फीडबॅक घ्या. त्याला विचारत राहा की तुला काय काय आणखी काही गोष्टी कशा पाहिजेत. प्लेसमेंट, प्लेसमेंटचा रेट नोंदवा. म्हणजे काय की आपल्याकडे प्लेसमेंट कसं आहे, मंथली किती लोक प्लेस होत आहेत किंवा वीकली किती प्लेस होत आहेत, याचा रेकॉर्ड ठेवा. ऑनलाईन आणि ऑफलाईन बिझनेसचा प्रमाण तपासा, म्हणजे समजा आपण ऑनलाईन मार्केटिंग केली तर ऑनलाईनला किती स्टुडंट आले किंवा ऑफलाईन मार्केटिंग केली ऑफलाईनला किती आले. विद्यार्थी टिकाऊ रिटेशन दर तपासा, कोर्स फी योग्य आहे का ते तपासा. कधी कधी कोर्स फीस खूप जास्त असते किंवा ते अतिशय कमी असते, दोन्हीचे पण प्रॉब्लेम आहेत. मग मागणी असलेले कोर्सेस कोणते ते ओळखा. तंत्रज्ञानाचा वापर वाढवा, शॉर्ट अनालिसिस करा, नवीन कोर्स डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन, मार्केटमध्ये मागणी असलेले कोर्स जोडा. AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी सारखे ट्रेंडिंग कोर्स सुरू करा. 60 ते 90 दिवसांचे शॉर्ट टर्म कोर्सेस डिझाईन करा. जॉब ओरिएंटेड सिलेबस तयार करा. कधी कधी असं असतं की इंडस्ट्रीचा सिलेबस वेगळा आहे आणि आपला जो करंट सिलेबस आहे तो वेगळा आहे, तर करंट इंडस्ट्रीचं रिक्वायरमेंट काय ते तपासा. आता आमच्याकडे एक कंपनी आलेली, त्या कंपनीने काय दिलं की आम्हाला असं असं कॅन्डिडेट पाहिजेत. मग आपण त्याच्याप्रमाणेच कॅन्डिडेट तयार करून त्यांना ते प्लेस केले. म्हणजे त्यांना आपण 30 लोक तयार करून दिले, त्यातले त्यांनी 15 लोक जॉबसाठी घेतले. म्हणजे नियरली 50% डायरेक्ट प्लेसमेंट त्यांची झाली मुलांची. इंडस्ट्री पार्टनरशिप करून सिलेबस अपग्रेड करा. प्रोजेक्ट ब्रँड ट्रेनिंग लागू करा. प्रत्येक कोर्ससाठी प्रॅक्टिकल लॅब वेळ वाढवा. गेस्ट लेक्चर आयोजित करा. हायब्रिड किंवा ऑनलाईन ऑफलाईन मोड सुरू करा. वीकेंड बॅचेस सुरू करा. इंटर्नशिप इंटिग्रेटेड कोर्स तयार करा. नंतर इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कोर्सेस तयार करा किंवा ऑफर करा. मग आता इथे कसं वीकेंड बॅचेस म्हणजे काही काही मुलांना असं असतं की शनिवारच वेळ आहे. इंटर्नशिप इंटिग्रेटेड म्हणजे प्रत्येक कोर्समध्ये आपण इंटर्नशिप द्यायलाच पाहिजे. इंटर्नशिप म्हणजे काय, जे कॉलेजचे मुलं असतात, फायनल इयर आहे किंवा थर्ड इयरचे मुलं असतात, तर त्या मुलांसाठी कॉलेजतर्फे
कंपल्सरी झालंय आजकाल की त्यांना इंटर्नशिप पाहिजे, म्हणजे त्यांचा इंडस्ट्रीशी त्यांचा संपर्क आला पाहिजे. मग आपल्या कंपनीत आपण वेगवेगळ्या कंपन्या बोलून मुलांना ट्रेनिंग कोर्स आणि इंटर्नशिपचे सर्टिफिकेट असं दोन्ही गोष्टी देऊ शकतो. ऍडव्हान्स्ड आणि बिगिनर दोन्ही लेवलचे कोर्सेस तयार करायचे. नंतर फ्रीलान्सिंग स्किल क्लासेस तयार करा. आता ऍडव्हान्स आणि बिगिनर म्हणजे कधी कधी असं असतं की लोकांना खूप बेसिक पण शिकायचं असतं आणि काही लोकांना खूप ऍडव्हान्स गोष्टी त्यांना बेसिक येतं आणि त्यांना ऍडव्हान्स शिकायचं आहे. आता फ्रीलान्सिंग स्किल कोर्सेस तयार करा. फ्रीलान्सिंग म्हणजे काय की जर एखाद्या व्यक्ती म्हणला की नाही सर मला जॉब नाही करायचा, मला फ्रीलान्सिंग करायची, जसं आपण म्हणूया की वेबसाईट डेव्हलपमेंटचा कोर्स. मग आता हा कोर्स करून काही मुलं काय करतात, त्यांनी स्वतःचा बिझनेस करतात किंवा स्वतःच्या पायावर त्यांना उभं राहायचं असतं, त्याला फ्रीलान्सिंग म्हणतात. मग फ्रीलान्सिंगचा बिझनेस स्किल डेव्हलपमेंट आपण करू शकतो. प्लेसमेंट गॅरंटेड कोर्सेस प्रमोट करा. सॉफ्ट स्किल अँड कम्युनिकेशन स्किल ट्रेनिंग जोडा. आजकाल काय झालंय की काही काही मुलांना बऱ्याच गोष्टी टेक्निकल चांगले स्ट्रॉंग झालेले आहेत, पण त्यांचे सॉफ्ट स्किल त्यांच्याकडे नसतात. म्हणजे कम्युनिकेशन स्किल असेल, प्रेझेंटेशन स्किल असेल, तर ते हे तुमचं खूप मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे. मग प्रत्येक मुलाला काय करा, डेली त्याला एक एक तरी दिवस त्याला चान्स द्या की त्याला ट्रेनिंगचा चान्स द्या. तर म्हणजे दिवसातून त्यांनी अर्धा एक तास तरी ऑनलाईन येऊन किंवा ऑफलाईन येऊन ट्रेनिंग दिली पाहिजे, म्हणजे प्रेझेंटेशन दिलं पाहिजे. डिजिटल मार्केटिंग फॉर ट्रेनर्स कोर्स सुरू करा. किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंग मॉड्यूल तयार करा. स्पोकन इंग्लिश पर्सनल डेव्हलपमेंट कोर्सेस सुरू करा. चाइल्ड कोडिंग दॅट इज स्कूल लेवल ट्रेनिंग सुरू करा. मग आता हे सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सपोर्टिव्ह होतील. कॉर्पोरेट ट्रेनिंग मॉड्यूल तयार करा किंवा स्पोकन इंग्लिश म्हणजे काय पर्सनल डेव्हलपमेंट कोर्सेस सुरू करा की हे सपोर्टिव्ह आहेत, जेणेकरून आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव होईल. सोशल मीडियावर दररोज पोस्ट करा. फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब मार्केटिंग करा. रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ तयार करा. विद्यार्थ्यांच्या यश कथा म्हणजे किती लोकांना जॉब मिळाले किंवा कोणी काही मुलांनी काही करून दाखवलं असेल प्रोजेक्ट, त्याचं शेअर करा. सक्सेस स्टोरी शेअर करा. व्हिडिओ टेस्टिमोनियल्स तयार करायचे आपल्याला. व्हिडिओ टेस्टिमोनियल्स म्हणजे काय की एखादा जो स्टुडंट आहे त्याने काही अचिव्हमेंट केली किंवा त्याला जॉब मिळाला, तर त्याचा व्हिडिओ तयार करा. वेबसाईट अपडेट करा. व SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करायचं आहे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय की गुगलमध्ये सर्च केलं आपली वेबसाईट लवकरात लवकर दिसली पाहिजे. गुगल माय बिझनेस ऑप्टिमायझेशन करा. पेड ऍड्स फेसबुक आणि गुगलवर तुम्ही वापरू शकता. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करा. रेफरल प्रोग्राम सुरू करा. रेफरल म्हणजे काय, एखाद्याने कोर्स लावला त्याला आपण एखाद्याच्या ओळखीने लावला तर त्याला काही अमाऊंट किंवा पैसे आपण देऊ शकतो, त्याला रेफरल म्हणतात. फ्री डेमो क्लासेस प्रमोट करा. वीकली काही ना काही आपल्याकडे क्लासमध्ये फुटफॉल म्हणजे लोकांनी आपल्या इन्स्टिट्यूट पर्यंत आलं पाहिजे, स्टुडंट आपल्यापर्यंत आला पाहिजे, म्हणून रेफरल प्रोग्राम किंवा फ्री डेमो क्लासेस प्रमोट करायचे. वेबिनारद्वारे नवे विद्यार्थी जोडायचे. करिअर गायडन्स करायचं आहे, त्यासाठी सेमिनार घ्यायचा आहे. सोशल न्यूजपेपर जाहिरात करायच्या. कॉलेजमध्ये वर्कशॉप घ्यायचे. अल्युमिनी नेटवर्क. अल्युमिनी म्हणजे काय की आपल्या इन्स्टिट्यूटचे जुने जे मुलं आहेत त्या सगळ्यांचं एक नेटवर्क तयार करायचं आहे. स्टुडंट अँबॅसेडर प्रोग्राम सुरू करा. म्हणजे प्रत्येक कॉलेजला एक दोन स्टुडंट आपण आपले स्टुडंट अँबॅसेडर म्हणून तयार करायचे. इन्स्टिट्यूट ब्रँडिंगसाठी ब्रोशर तयार करा. सक्सेस बॅनर आणि पोस्टर्स तयार करायचे. सक्सेस बॅनर आणि पोस्टर्स तयार करायचे. ऑनलाईन रिव्ह्यू वाढवायचे. गुगल ऍड्स मध्ये कीवर्ड्स टार्गेटिंग करा. नंतर व्हॉट्सअप मार्केटिंग वापरा. ईमेल मार्केटिंग कॅम्पेनिंग चालवा. डिस्काउंट ऑफर्स आणि स्कॉलरशिप योजना आणा. जसं आपण मध्ये एक 15,000चा कोर्स आणला होता. स्कॉलरशिप म्हणजे काय की समजा काही मुलं होत आहेत तर त्यांना काही डिस्काउंट द्या किंवा त्यांना टोटल फ्री ऑफ कॉस्ट पण काही लोकांसाठी आपण स्कॉलरशिप योजनेद्वारे काम करू शकतो. ऍडमिशन सीझन सेन्स ऍडमिशन कॅम्पेनिंग तयार करा. नंतर इन्स्टिट्यूटमध्ये ओपन डे आयोजित करा. जॉब फेअर किंवा टेक फेस्ट आयोजित करा. कॉर्पोरेट टायप मिळवा. फ्रँचायझी मॉडेल तयार करा. लोकल इन्फ्लुएन्सर कोलॅबरेशन करा. फ्री करिअर काउन्सिलिंग सर्व्हिस सुरू करा. यूट्यूब ट्युटोरियल बनवा. वेबसाईटवर चॅटबोट तयार वापरा किंवा डेली मोटिवेशनल पोस्ट करा. इन्स्टिट्यूट युनिफॉर्म आणि ब्रँडिंग मटेरियल तयार करा. आता कॉर्पोरेट टाईप करणे म्हणजे काय, वेगवेगळ्या कंपन्यांना जाऊन भेट देणे. फ्रँचायझी मॉडेल तयार करायचं म्हणजे काय, तर आपल्या इन्स्टिट्यूटची फ्रँचायझी काही वेगवेगळ्या शहरात किंवा तालुक्यापर्यंत आपल्याला घेऊन जायची आहे. लोकल इन्फ्लुएन्सर कोलॅबरेशन करा. म्हणजे जे ज्यांना कुठेतरी पब्लिसिटी आहे किंवा सेलिब्रिटी आहे त्या लोकांशी टाईप करायचं आहे. सक्सेस मॅट्रिक डॅशबोर्ड बनवा. कस्टमर रिलेशनशिप सॉफ्टवेअर वापरा. CRM. नंतर गुगल रिव्ह्यूवर आठवड्याला म्हणजे गुगल रिव्ह्यू वाढले पाहिजेत. पेड
पेड सेमिनारद्वारे हाय तिकीट कोर्स विक्री करा. ब्रँड कन्सिस्टन्सी सर्व प्लॅटफॉर्मवर चालू झाली पाहिजे. फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्राम चालवा. प्रत्येक फॅकल्टीला इयरली परफॉर्मन्स टार्गेट द्या. ट्रेनिंगसाठी सर्टिफिकेशन करा. नवीन टीचिंग मेथड्स वापरा. प्रॅक्टिकल असाइनमेंट्स वाढवा. लाईव्ह प्रोजेक्ट द्या. वीकली मॉक टेस्ट घ्या. स्टुडंट फीडबॅक वापरून सुधारणा करा. मेंटॉर सिस्टीम लागू करा. अटेंडन्स सिस्टीम ऑटोमेट करा. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम वापरा. क्लास रेकॉर्डिंग अपलोड करा. स्टुडंटना 24/7 सपोर्ट द्या. रेग्युलर रिव्हिजन सेशन घ्या. मंथली फॅकल्टी मीटिंग घ्या. परफॉर्मन्स बेस्ड बोनस द्या. इंटरनल ऑडिट करा. क्वालिटी कंट्रोल चेकलिस्ट तयार करा. कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट डिझाईन करा. ISO सर्टिफिकेशन मिळवा. इनोव्हेटिव्ह टीचिंग वापरा. ग्रुप डिस्कशन कल्चर तयार करा. रेग्युलर कंटेंट अपडेट करा. क्विज अँड कॉम्पिटिशन आयोजित करा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन घ्या. प्लेसमेंट ट्रेनिंग चालवा. रिझ्यूम बिल्डिंग सेशन घ्या. इंटरव्ह्यू प्रॅक्टिस वर्कशॉप घ्या. एक्सपर्ट ट्रेनर रिक्रुटमेंट करा. स्टुडंट सक्सेस ट्रॅकिंग सिस्टीम बनवा. पॅरेंट फीडबॅक सेशन घ्या. प्लेसमेंट सेल स्ट्रेंथन करा. इंटरनल ट्रेनर इव्हॅल्युएशन करा. कोर्स फीडबॅक रिपोर्ट बनवा. सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन सिस्टीम तयार करा. बॅच परफॉर्मन्स डॅशबोर्ड बनवा. लाईव्ह इंडस्ट्री प्रोजेक्ट जोडून घ्या. टेक्निकल क्लाउड तयार करा. अॅन्युअल परफॉर्मन्स अवॉर्ड द्या. स्टुडंटना इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी द्या. सर्व खर्चाचे मंथली ऑडिट करा. अननेसेसरी खर्च कमी करा. बजेट तयार करा. वेंडर बल्क परचेस घ्या. अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरा. ERP सिस्टीम वापरा. अटेंडन्स स्टुडंट पोर्टल तयार करा. वेबसाईटवर इन्क्वायरी फॉर्म ऑटोमेट करा. ॲडमिशन CRM वापरा. चॅटबोट बेस्ड सपोर्ट वापरा. डिजिटल नोटीस बोर्ड वापरा. QR कोड अटेंडन्स सिस्टीम बनवा. ऑनलाईन टेस्ट पोर्टल तयार करा. स्टुडंट प्रोग्राम ॲप तयार करा. AI बेस्ड काउन्सिलिंग टूल वापरा. लोकल कंपनी सोबत MOU तयार करा. जॉब पोर्टल तयार करा. कंपनी व्हिजिट आयोजित करा. कॅम्पस ड्राईव्ह घ्या. इंटर्नशिप पोर्टल वाढवा. इंटर्नशिप पार्टनर वाढवा. प्लेसमेंट कोऑर्डिनेटर नेमा. रिझ्यूम टेम्पलेट तयार करा. इंडस्ट्री मेंटॉर जोडा. प्लेसमेंट रिपोर्ट पब्लिश करा. कॉर्पोरेट HR मीट आयोजित करा. लाईव्ह प्रोजेक्ट करा. कंपनी प्रोजेक्ट करा. सॉफ्ट स्किल ट्रेनिंग मजबूत करा. टेक्निकल मॉक इंटरव्ह्यू घ्या. जॉब फेअर मध्ये स्टॉल लावा. लिंक्डइन वर स्टुडंट प्रोफाईल तयार करा. कंपनीज कडून टेस्टिमोनियल घ्या. सक्सेस रेट ऍडव्हर्टाईज करा. अल्युमिनी कंटेंट कनेक्ट मीट आयोजित करा. प्लेसमेंट न्यूज लेटर तयार करा. इंडस्ट्री एक्सपर्ट पॅनल तयार करा. फ्रँचायझी मॉडेल तयार करा. दुसरी ब्रँच सुरू करा. फ्रँचायझी मॅन्युअल तयार करा. फ्रँचायझी मार्केटिंग सुरू करा. ऑप्टिमायझेशन ट्रेनिंग सुरू करा. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट टेंडर घ्या. स्किल इंडिया अशा प्रकारच्या स्कीम सोबत जोडा. इंटरनॅशनल ऑनलाईन बॅच सुरू करा. नॅशनल लेवल ब्रँड बनवा. संस्थेत सध्याचा नफा खर्च बघा. मागील वर्षाचे फायनान्स रिपोर्ट बघा. तर हे आपण काही जसं कंटिन्यू इंटरव्ह्यू प्रोसेस, स्टाफ भरणे असेल किंवा आपल्या IT ट्रेनिंगसाठी असेल, इंटर्नशिपसाठी असेल, तर कंटिन्यू ट्रेनिंग रिक्रुटमेंट ह्या गोष्टी चालू ठेवा. नवीन नवीन सिलेबस अपडेट करा. तुमच्या पोस्ट चेक करा. मार्केटला कशा पोस्ट आहेत, कोणते कोर्सेस अधिक नफा देतात ते बघा. संस्थेचं ध्येय विजन ठरवा. मंथली प्रॉफिट टार्गेट, खर्चात बचत करणारे क्षेत्र बघा. फीडबॅक सिस्टीम तयार करा. तर असे हे वेगवेगळे पॉइंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. या सर्व पॉइंट्सवर आपल्या सर्व स्टाफनी काम करायचं आहे. आणि जे जे कस्टमर ज्यांना ज्यांना वाटतंय की आपण IT ट्रेनिंग मध्ये काही काम करायचं आहे, सक्सेस मिळवायचा आहे, तर त्यांच्यासाठी हा जवळजवळ 300 ते 400 पॉइंट्सचा पूर्ण चार्ट दिलेला आहे. आणि याच्यावर प्रत्येकाने काम करावं आणि अशा प्रकारे आपल्या ट्रेनिंग सेंटरला तुम्ही सक्सेसकडे घेऊन जाऊ शकता.